नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अर्चना स्टिचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या मराठी व्याकरण सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. भाग 4 मध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार शिकलो. आज आपण भाग 5 मध्ये विशेषण हा शब्दप्रकार पाहणार आहोत. चला तर मग विशेषण म्हणजे काय बघूयात. नाम किंवा सर्वनामाला गुण, संख्या, अवस्था किंवा विशेषता सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय. विशेषण वाक्याला अधिक स्पष्ट, समृद्ध आणि आकर्षक बनवते. उदाहरणार्थ, सुंदर मुलगा या वाक्यामध्ये सुंदर हे एक विशेषण आहे. मोठा घर, मोठा हे एक विशेषण आहे. 3 पुस्तके या वाक्यात 3 हे एक विशेषण आहे. चला तर मग आता आपण विशेषणाचे काही प्रकार बघूयात. नंबर 1, गुणवाचक विशेषण म्हणजेच क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. नाव किंवा व्यक्तीचा गुण सांगणारे विशेषण म्हणजेच गुणवाचक विशेषण होय. उदाहरणार्थ, सुंदर, हुशार, प्रामाणिक. नंबर 2, संख्यावाचक विशेषण. संख्या किंवा क्रम दाखवणारे विशेषण म्हणजेच संख्यावाचक विशेषण होय. उदाहरणार्थ, 1, 2, पहिला, दुसरा. नंबर 3, परिमाणवाचक विशेषण म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. प्रमाण, परिमाण किंवा किती असल्याचे सांगणारे विशेषण म्हणजेच परिमाणवाचक विशेषण होय. उदाहरणार्थ, मोठा, लांब, जास्त, थोडा. नंबर 4, संबंधवाचक विशेषण म्हणजेच रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. एखाद्या वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी संबंध दर्शविणारे विशेषण म्हणजेच संबंधवाचक विशेषण होय. उदाहरणार्थ, शाळेचा प्रश्न, घराचा दरवाजा इत्यादी. नंबर 5, संदर्भवाचक विशेषण. एखादी वस्तू किंवा व्यक्ती स्पष्टपणे दाखवणारे विशेषण म्हणजेच संदर्भवाचक विशेषण होय. उदाहरणार्थ, हा, ही, हे. आपण आता काही उदाहरण वाक्य बघूयात. नंबर 1, सुंदर फूल बागेत फुलली. सुंदर या वाक्यामध्ये सुंदर हे गुणवाचक विशेषण आलेले आहे. नंबर 2, 3 मुले खेळत आहे. 3 हे एक संख्यावाचक विशेषण आहे. नंबर 3, मोठा घर आमच्या गावात आहे. या वाक्यामध्ये मोठा हे एक परिमाणवाचक विशेषण आहे. नंबर 4, शाळेचा प्रश्न सोपा आहे. या वाक्यामध्ये शाळेचा हा एक संबंधवाचक विशेषण आलेले आहे. नंबर 5, हा मुलगा माझा मित्र आहे. हा एक संदर्भवाचक विशेषण आहे. विशेषणाचे महत्त्व. विशेषण वाक्याला अधिक महत्त्वपूर्ण बनवते. स्पर्धा परीक्षा जसे की महा-TET, MPSC, UGC, नेट व इतरही परीक्षांमध्ये विशेषणाचे प्रकार आणि ते कसे ओळखणे हे महत्त्वाचे दिसून येते. लेखन व वाचन कौशल्य सुधारण्यासाठीही विशेषण आपल्याला अनिवार्य आहे. मित्रांनो, आज आपण विशेषण म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि उदाहरणे पाहिली. पुढील भाग 6 मध्ये आपण क्रियापद म्हणजेच व्हर्ब या शब्दप्रकाराचा सविस्तर अभ्यास करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या भागामध्ये.